सुस्वागतम प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता ऐश्वर्या ही भैरवीच्या घरी आलेली असते. सावलीने आता ऐश्वर्याला चहा दिलेला असतो आणि आता भैरवी म्हणते की हे बघ ऐश्वर्या, आता आम्हाला रियाज करायचा आहे आणि काय आहे ना, रियाजाला खूप वेळ लागतो, तू कंटाळशील ग. ऐश्वर्या म्हणते काही नाही. पण सावली इथे काय करते? सावलीला ऑफिसची खूप मोठी जबाबदारी आहे. तेव्हा आता सावली म्हणते की मी ऑफिसला उशिरा जाणार आहे. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हे बघ सावली, ऑफिसचं एवढं महत्त्वाचं काम सोडून तू इथे का आली आहेस, मला तेच काही कळत नाही. भैरवी म्हणते की हे बघ ऐश्वर्या, ती जरी मेंढळ्यांची सून असली ना, ती अजूनही ताराची असिस्टंट आहे. रवी म्हणते की हे बघ ताराच्या गाण्याचं जे काही आहे ना, ते सगळं काही सावली बघते आणि एवढंच काय, ताराच्या गाण्याचा लाईनअपसुद्धा सावलीच बघते. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की खरंच ही सावली तुमची नोकरच आहे. भैरवी म्हणते की हे बघ ऐश्वर्या, तुझ्यासोबत गप्पा मारायला ना मला खरंच खूप आवडलं असतं, पण आता माझ्याकडे वेळच नाही आहे. जयंती म्हणते की हो हो ऐश्वर्या मॅडम, तुम्ही गेल्या तरी चालेल. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की जयंती तू जा, कारण भैरवी मॅडमसोबत रियाज बघायला मला खरंच खूप आवडेल. आता तारा सावलीकडे बघत भैरवी ऐश्वर्याला म्हणते की चालेल, तुला रियाज बघायचा तर बघ, मग बस ऐश्वर्या. आणि त्यानंतर आता भैरवी ही तारा सावलीला घेऊन रियाजाला बसते. आता ऐश्वर्या पाठीमागून आता त्यांचं रियाज आणि गाणं ऐकण्यासाठी आतुरतेने वाट बघू लागते. तर तेवढ्यात तारा आता कानाला हात देऊन आता सावलीच्या आवाजात गाणं गाऊ लागते आणि तो ताराचा आवाज बघून आता ऐश्वर्या, जयंती दोघीही अवाक झालेल्या असतात. आणि एवढ्यात ऐश्वर्या उठून उभा राहते, तर सावली आता ऐश्वर्यासमोर येते. पुन्हा आता ऐश्वर्या ही सोप्यावर बसते आणि गाणं ऐकू लागते. आणि आता ऐश्वर्याला सुद्धा खूप आता अस्वस्थ वाटू लागते. ऐश्वर्या इकडे तिकडे बघू लागते. सावली ऐश्वर्यासमोर उभी असते, तर समोरच तारा गाणं गात असते. आणि त्याच वेळेस आता ताराने तिच्या मांडीवर ठेवलेला ब्ल्यूटूथ आता बाहेर काढलेला असतो आणि त्यावर तारा हात ठेवते. तर ॲक्च्युली आता सावलीच्या आवाजात ती सावलीच गात असते, पण तारा गाते हे दाखवत असते. आणि इकडे आता बबलू हा नील शेजारी बसलेला असताना पाठीमागून किरण तिथे येते. जोराने आता ओरडतच किरण म्हणते की बबलू, एवढा काय राग आलाय रे तुला? आणि सारंग सरांनी तुला या फाईल्स घेऊन लवकरात लवकर बोलावल्याची किरण बबलूला सांगते. बबलू आता किरणकडे लक्षच देत नाही. किरण म्हणते की अरे मोबाईल काय बघतोयस, जा आत्ता, जर तू निघाला तरच अंधार पडायच्या आत तिथे पोहोचशील. आणि किरण रागाने तिथून निघून जाते. किरण जाताच इकडे नील म्हणतो, काय रे बबलू, झालं ना तुझ्या मनासारखं? बबलू हसतच म्हणतो, हा एकदम योग्य सल्ला दिला मला. आता नील म्हणतो, ज्या ज्या गोष्टी त्याच वेळेला झाल्या पाहिजे. लगेच आता बबलू म्हणतो की हो हो, आता मी तुझंच ऐकणार. आणि इकडे आता बेडरूममध्ये सारंग सावलीला घेऊन आता स्वतःच्या मिठीत खिडकीत बसलेला असतो. आणि त्याच वेळेस आता सारंग हा त्या गावात गेलेला असतो. आणि त्या गावात सारंग जाता क्षणी तिथे कशी माणसे आली, आपण त्यांना दवाखाना वगैरे कसा सुरू करणार आहोत हे सांगितलं. हे सगळं आता सारंग सावलीला सांगत असतो. आणि त्यानंतर आता सारंग म्हणतो, तू काय काय केलंस सावली आज? सावली म्हणते, काही नाही, अगोदर मी तारा मॅडम बरोबर रियाजाला गेले आणि त्यानंतर त्या मॅडमकडे गेले. सारंग म्हणतो, काय म्हणाल्या ग त्या मॅडम? सावली म्हणते की त्या खूप छान बोलत होत्या आणि त्यांचं एक वाक्य मला खरंच खूप आवडलं. सावली म्हणते की जशी आपण देवावर श्रद्धा ठेवतो, तशीच आपण जर आपल्या कामावर श्रद्धा ठेवली तर काम आपल्यावरती प्रसन्न होतो. सारंग म्हणतो की जेवढी तुझी विठ्ठलावर श्रद्धा आहे तेवढीच तुझी कामावर श्रद्धा आहे सावली, म्हणून तू तुझं काम अगदी व्यवस्थित करू शकतेस. सारंग म्हणतो की आता हे जे गाव आहे ना, जे दत्तक घेतलंय, त्याला आपण मोठं करू, म्हणजे बाकीचे गावं सुद्धा त्याचा बरोबर गायडन्स घेतील. सावली म्हणते बरोबर आहे आणि त्यांचा सुद्धा मग विश्वास बसेल. आपण जे बोलतो ते करून दाखवतो, हेच त्यांच्या मनामध्ये ठसेल. सारंग म्हणतो, हे बघ सावली, आता लवकरात लवकर ना आपल्याला बाकीच्या गावामध्ये सुद्धा जाऊन यावं लागेल. ते ऐकताच आता सावली डचकते आणि सारंगकडे बघत म्हणते, कधी जायचा विचार आहे? सारंग म्हणतो, लगेच जावं लागेल ग सावली, आपल्याला उद्या किंवा परवा तर निघावंच लागेल. आणि सारंग म्हणतो की मी येतोच. आणि सारंग जाताच सावली विचार करते की जर सारंग सरांनी मला गावाला घेऊन जायचं ठरवलं तर मग माईच्या कार्यक्रमाचं काय? आणि आता हे भैरवी माईला समजावून कसं सांगायचं, हा विचार आता सावलीच्या मनात येतो. आता इकडे सावली ही किचनमध्ये अमृताकडे येते आणि अमृताला सांगते की जयंती वहिनी आणि ऐश्वर्या मॅडम दोघीही माझ्या पाठलागावर भैरवीच्या घरी आल्या होत्या. अमृता म्हणते की ही ऐश्वर्या कधी कुणाशी काय वागेल ना, ते काहीच कळत नाही. अमृता म्हणते की जाऊ दे, पण सावली आपण सगळ्यांशी चांगलं वागायचं.
तेवढ्यात आता तिलोत्तमा तिथे येते आणि सावलीला विचारते, सावली आज तू गेली होती कशी झाली रिहर्सल? तर सावली म्हणते की अगदी छान बोलल्या त्या मॅडम आणि मला त्यांच्याकडून खूप छान छान शिकायला मिळालं. सावली म्हणते की मला तिकडे गेल्यानंतर एक वेगळ्याच जगात गेल्यासारखं वाटलं. तिलोत्तमा म्हणते की त्यांनी मला फोन केला होता, त्या तुझे खूप कौतुक करत होते आणि त्या मला म्हणाल्या की एकदम छान शिकून घेते ते आणि तुमची कंपनी ती खूप पुढे नेईल. ते ऐकताच आता सावली ही अमृताकडे बघते. दोघीही आता खुश होतात आणि तिलोत्तमा म्हणते की आय एम प्राऊड ऑफ यू, कीप इट अप. तर सावली आता थँक्यू असे म्हणत तिलोत्तमाचे आभार मानते आणि तिलोत्तमा म्हणते की चला चला आवरा लवकर आणि तिलोत्तमा तेथून निघून जाते. त्याच वेळेस दरवाजात ऐश्वर्या आता डोकावून सावलीकडे बघू लागते आणि आता तिलोत्तमा सावलीच्या फेवरमध्ये गेल्याचे कळताच ऐश्वर्या विचार करते की हिने तर आता माझी जागाच बळकावली, लवकर आता हिचं काहीतरी करावंच लागेल. आणि इकडे सावली आता बेडरूममध्ये येताच सारंग त्याच्या आवरून तयार झालेला असतो. सारंग म्हणतो की सावली चल निघायचंय. सावली म्हणते मी नाही आली तर नाही चालणार का? सारंग म्हणतो की अगं बड्या मुश्किलीने सावली तू त्यांना तयार केलंस, तेव्हा तू यायलाच हवं. सावली म्हणते की पण तारा मॅडमच्या कार्यक्रमाला भैरवी माईने मला यायचं सांगितलंय. सावली म्हणते की तिकडंच मला जावाच लागेल सारंग सर. सारंग म्हणतो मला सगळं मान्य आहे सावली, पण इथे सुद्धा तुझी गरज लागणार आहे. इतकी वर्ष तू भैरवीच्या कार्यक्रमाला जातेस तेव्हा एक कार्यक्रम सुटला म्हणून काय झालं सावली? आणि तेवढ्यात आता बबलू तिथे येत सावली सारंगला म्हणतो की भैरवी माई खाली आल्यात आणि तुम्हाला बोलावलंय. ते ऐकताच आता सावलीला धक्का बसतो. आता इकडे भैरवी खाली येता क्षणी तिलोत्तमा, चंद्रकांतराव तेही तिथे आलेले असतात. तेव्हा भैरवी त्यांना समजावते, हे बघा मला वाटतंय आपल्यात जे पूर्वीचे वाद होते ते सगळं विसरून आपण आता पुढे जाऊयात. तिलोत्तमा म्हणते की मला सुद्धा तेच वाटतंय भैरवी, हे बघ आपल्यात वाद नव्हते, आपलं फक्त तत्वांशी भांडण होतं. भैरवी म्हणते की आज मी तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायला आली. भैरवी म्हणते आज माझ्या संगीताच्या कारकिर्दीला 35 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या निमित्ताने मी एक कार्यक्रम ठेवला आहे आणि त्याच निमित्ताने मी आमच्या वजे घराण्याची जी संगीताची परंपरा आहे आणि ती संगीताची परंपरा मी आता ताराच्या हाती सुपूर्त करण्याचा निर्णय घेतल्याचे भैरवी सांगते. आणि भैरवी म्हणते की आमच्या दोघींसाठी आमच्या आयुष्यातील हा खूप महत्त्वाचा दिवस आहे, तेव्हा मला वाटते की तुम्ही सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला यावंस. ते ऐकताच आता चंद्रकांतराव खुश होऊन अभिनंदन करत म्हणतो की हे बघा तुमच्या कार्यक्रमाला आम्ही नक्की येऊ, आम्हाला खूप आनंदच होईल. भैरवी म्हणते की हे अभिनंदन मी तेव्हा स्वीकारेल जेव्हा तुम्ही सहकुटुंब सगळेच जण माझ्या कार्यक्रमाला येताल. तेवढ्या सारंग म्हणतो की भैरवी तुमचं खास मनापासून अभिनंदन, पण मला आणि सावलीला येता येणार नाही. ते ऐकताच आता भैरवी डचकते. भैरवी म्हणते की अरे सारंग असं कसं, तारा आणि सावली एकत्रच लहानाच्या मोठ्या झाल्यात. आणि भैरवी म्हणते की आजपर्यंत ताराच्या प्रत्येक कार्यक्रमाला म्हणजे तारा लहान असल्यापासून सावली तिच्या सोबत राहते आणि आता ताराच्या आयुष्यातला एवढा मोठा प्रसंग आहे तर सावली नाही म्हणून कसं चालेल? तेव्हा सावली तर तिथे असलीच पाहिजे ना, असे भैरवी बोलते. आणि सारंग म्हणतो भैरवी मला सगळं कळतंय पण प्रॅक्टिकली हे शक्य नाहीये. सारंग म्हणतो की आम्हाला कोकणातल्या काही गावामध्ये जायचंय आणि जर आम्ही गेलो नाही तर पुढचं डील होऊ शकत नाही. भैरवी म्हणते खरंच मला हे पटत नाहीये. रूपम कॉस्मेटिक किती मोठी कंपनी आहे, तेव्हा एक मीटिंग पुढे क्रॉसपॉइंट नाही होऊ शकत का? आता भैरवी म्हणते तिलोत्तमा अगं तारासुद्धा तुझ्या कुटुंबातला एक हिस्सा आहे, ती सुद्धा तुझी सून आहे, तेव्हा सावली तिथे असायलाच हवी. आता तू समजून सांग बरं. तिलोत्तमा म्हणते हे बघ भैरवी तुझं बरोबर आहे. तिलोत्तमा म्हणते की पण तो म्हणतोय ना काम आहे, मग त्यांना नाही येता येणार. आणि आता हात जोडतच भैरवी म्हणते ठीक आहे आणि सावलीला म्हणते सावली बघ तुला जमवता आलं तर आता सावली म्हणते मी प्रयत्न करील. तर भैरवी ही निघून जाते आणि इकडे आता सावली ही भैरवीला सोडवायला बाहेर येताच भैरवी तिचा रागाचा पारा सावलीवर काढते. भैरवी म्हणते विसरलीस का तू? तुला सारंगसारखा श्रीमंत नवरा मिळाला म्हणून तुला माज आलाय का श्रीमंताचा? सावली म्हणते की माई तुम्ही काय बोलता ते मला काही कळत नाही. भैरवी म्हणते कळत नाही तुला? मला तुझे सगळे चक्केपंजे कळतात सावली, तुझे कारस्थानं सगळे मला कळतात आणि स्वतः एवढा मोठा निर्णय घेऊन लगेच तू मोकळी कशी होऊ शकतेस, असा प्रश्न आता भैरवी सावलीला करते. तारा म्हणते मामा आता बंद कर ना, असं किती दिवस आपण खोटं प्लॅनिंग करणार आहोत. तारा म्हणते हे बघ सावलीचा आता तिचा स्वतःचा संसार आहे, तिचं स्वतःचं आयुष्य आहे मम्मा. तारा म्हणते मला सुद्धा माझं करिअर करायचं आणि मला स्वतःचं काही लाईफ आहे की नाही मम्मा? तारा म्हणते किती दिवस आपण हे असं करणार आहोत, कधीतरी ही सिक्रेट बाहेर येईलच. तारा म्हणते मम्मा मी काय म्हणते हा कार्यक्रम आपण रद्द करूयात. तर भैरवी म्हणते अजिबात जमणार नाही तारा.
भैरवी म्हणते की हा माझ्या प्रतिष्ठेचा आणि संगीत क्षेत्रातला सगळ्यात मोठा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमात संगीत क्षेत्रातली सगळ्यात मोठे दिग्गज उपस्थित राहणार आहे. तुम्हाला काही कळतंय का? काही जरी झालं तरी हा कार्यक्रम होणार आणि त्या कार्यक्रमामध्ये मला तुम्ही दोघी पाहिजे म्हणजे पाहिजे असे भैरवी तारा आणि सावलीला ठणकावून सांगते. तारा म्हणते ठीक आहे, तू आजपर्यंत माझा निर्णय कधी ऐकला नाही, तरीसुद्धा आज मी तुझा फायनल निर्णय सांगते. तारा म्हणते की तुला एक सांगते मम्मा, हा माझा शेवटचा कार्यक्रम असेल. भैरवी म्हणते गबग, असं 100 वेळा बोलून झालंय तुझं. भैरवी म्हणते की मी तुला चांगलं ओळखते, संगीत सोडून गाणं सोडून तू काय करणार आहेस. भैरवी म्हणते की तुझ्यात जी हुशारी आहे त्या टॅलेंटचा तुझ्याकडे दुष्काळ आहे, तुला याची जाणीव आहे ना तारा. भैरवी चुटकी वाजवत म्हणते की सावली, माझ्या वाकड्यात तू शिरू नकोस, एका मिनिटातच तुझ्या घरच्यांना मी रस्त्यावर आणील, कळलं का तुला. भैरवी म्हणते याद राखा, माझ्या घराण्याच्या नावाला पट्टा लावण्याचा तुम्ही दोघींनी जर प्रयत्न केला तर माझ्या इतकं कुणी वाईट असणार नाही, असा दम आता भैरवी दोघींना देते. आता इकडे अमृता ही 25,000 घेऊन सारंगच्या बेडरूममध्ये येते. तेव्हा आता सारंग म्हणतो हे काय का अमृता वहिनी. तेव्हा अमृता म्हणते की हे बघ, यांनी तुझ्याकडून 25,000 घेतले होते ना. सारंग म्हणतो की अगं राहू दे वहिनी, मी म्हणालो होतो की जेव्हा तुमच्याकडे येतील तेव्हा द्या म्हणून, आता एवढ्या लवकर द्यायची काही गरज नाही. अमृता म्हणते की आता माझ्याकडे आहेत म्हणून मी तुला देते. सारंग म्हणतो ऐक अमृता वहिनी, हे ठेव तुझ्याकडे असू दे. अमृता म्हणते ऐकणारे सारंग, मी तुला विनंती करते, हे पैसे घे तू. आणि इकडे आता सावली ही भैरवी जाताच ताराला सांगते की हे बघा तारा मॅडम, माझा आवाज ही तुमच्या गाण्याची ओळख आहे, ही मी कधीच विसरू शकत नाही आणि आत्तापर्यंत तुम्ही मला मदत करत आलात, पण यावेळेस तुम्ही माझी मदत करा. तारा म्हणते काय तू माझी मदत केलीस? अगं मदत मागायला मी तुझ्या दारात नव्हती आली सावली, तुझ्या घरचे आणि तुझ्या फॅमिलीचे इश्यूज होते म्हणून माझ्या मम्माने तुमच्या सगळ्यांची हेल्प केली होती, कळतंय का तुला, आणि म्हणून तुला हे करावं लागलं. सावली म्हणते की हे बघा भैरवी माई, माझ्यासोबत कशा जरी वागल्या तरी आत्तापर्यंत मी माझा शब्द पाळत आली. सावली म्हणते या परिस्थितीचं तुम्ही थोडंसं भान ठेवून विचार करावास. भैरवी माईंचा हा कार्यक्रम खरंच खूप महत्त्वाचा आहे, माझं तर नुकसान होईलच पण त्यापेक्षा त्यांचं नुकसान होईल. तारा म्हणते की होऊ दे ना नुकसान. आणि तारा म्हणते की जर मी हे सगळं केलं आणि त्यामुळे हे सगळं कायमचं जर थांबणार असेल तर मला तर आनंदच होईल. आता तारा ऐकायला तयार नसते. सावली म्हणते की हे बघा, तुम्ही हे सगळं जर केलं तर तुम्ही खोटारडे आहात. आज तुम्ही खोटारडेपणाने वागून अख्ख्या जगासमोर खोटारडेपणा दाखवलात, हे असंच तुमचं नाव होईल आणि हे जर सगळ्यांना कळलं तर तुमच्या मॉडेलिंग करिअरवर प्रश्नचिन्ह उभा राहील. तारा मॅडम तुम्हाला कळतंय का, असे सावली ताराला समजावते. आणि ताराला आता सावलीचं म्हणणं पटलेलं असतं. ठीक आहे असे म्हणत तारा म्हणते सांग ना, मी तुमची काय मदत करू शकते. तेव्हा आता सावली ताराला सांगू लागते. तर त्याच वेळेस दरवाजातून ऐश्वर्या तिथे आलेली असते आणि ऐश्वर्या तिथे येता क्षणी आता ऐश्वर्या त्यांच्याकडे बघते आणि म्हणते की या दोघी पुन्हा एकदा बाहेर पडणार आहेत आणि नक्कीच आज या दोघींमधलं काहीतरी गुपित आपल्याला कळेल, यांचा पाठलाग करायलाच हवा. आणि त्यानंतर आता भैरवीच्या कार्यक्रमात गाण्यासाठी भैरवी तारा सावलीने मोठा प्लान केलेला असतो आणि ज्या वेळेस इकडे आता सारंग आणि सावली कोकणामध्ये गाडीने जायला निघालेले असतात, त्याच वेळेस इकडे आता भैरवीने गुंड पाठवून सावलीला धरून आणावयास सांगितलेले असते आणि गुंड सारंगच्या गाडीवरती हल्ला करताच आता सारंग एकेका गुंडाला मारू लागतो. पण त्याच वेळेस जयंती सावली समोर येते आणि म्हणते की सावली अगं चल आपल्याला भैरवी माईच्या कार्यक्रमाला जावं लागेल आणि हीच ती संधी आहे असे म्हणत जयंती आता सावलीला घेऊन आता भैरवीच्या कार्यक्रमात गाण्यासाठी जाते. ऑलरेडी तिथे सगळी व्यवस्था करून सावली आता माईक घेऊन गाणं गाऊ लागते. सगळे आता सावली म्हणजे ताराच्या गाण्याचा तो आता भरगच्च नजारा बघत असतात आणि ताराचं गाणं ऐकत असतात. त्याच वेळेस आता चंद्रकांतरावांना एक महत्त्वाचा फोन येतो आणि चंद्रकांतराव आता फोनवर बोलण्यासाठी बाजूला जातात. पण ज्या वेळेस आता चंद्रकांतराव बाहेर जातात त्याच वेळेस आता समोरच आता सावली आड बाजूला तिथे गात असल्याच्या सत्याचा नजारा
चंद्रकांतरावांनी आता बघता चंद्रकांतरावांना मोठा धक्का बसतो. सावली गाणं गाते आणि हा आवाज ताराचा नसून सावलीचा आहे हे सत्य स्वप्नात नाही तर सत्यात चंद्रकांतरावांसमोर आलेले असते. उघड्या डोळ्यांनी सावलीच्या गाण्याचा तो थरथरता नजारा बघून चंद्रकांतरावांना मोठा धक्का बसतो. समोर आपल्या समोर सावली ही तिच्या आवाजात गाणं गाते आणि तारा ही स्टेजवर फक्त दिखावा करते हे सत्य चंद्रकांतरावांसमोर आलेलं असतं.